एफसी रोडवरील ज्या L3 लाऊंजमध्ये ड्रग्ज वापरल्याचा किंवा ड्रग कंझ्युम केल्याचा आरोप होतो आहे तो लाऊंज हा संतोष आणि सचिन कामठे या दोन कामठे बंधूंच्या मालकीचा आहे किंवा त्यांच्याकडून तो चालवला जात होता। आणि त्या रात्री अक्षय कामठे या तिसऱ्या व्यक्तीने या दोघांना फोन करून त्याच्या परिचयातील एका मोठ्या ग्रुपला रात्री पार्टी करण्यासाठी हा लाऊंज मागितला आणि अगदी रात्रभर ही पार्टी चालली। 12 वाजल्यानंतर ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती। त्यामुळे हे कामठे बंधू कोण आहेत, हे नक्की कामठे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। काय नक्की आहे आणि कोण आहे यांच्या पाठीमागे असं तुम्हाला म्हणायचं? पुणे शहरामध्ये चाललंय काय ही सगळी शंका पुणेकरांना आज येते। आज गेली वर्षभर मी सातत्यानं पब आणि अंमली पदार्थ आणि हुक्का पार्लर याच्यावर बोलत आलोय, पण पोलिसांना याची जागच येत नाहीये। आज पुणे शहराच्या आजूबाजूला ललित पाटील प्रकरणामध्ये करोडो रुपयाचा अंमली पदार्थ सापडला। मग हा कुठनं येतो, काय येतो, कुरकुमची MIDC असेल, तिथले अधिकारी कोण होते, मग इतक्या दिवस का चालला होता, मग संभाजीनगरला सापडला, मग तो गुजरातला सापडला, मग तो मुंबईमध्ये सापडला। मग एवढ्या करोडो रुपये अब्जावधी रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यात येताना पोलीस काय काळजी घेणार आहेत का नाही? आणि ह्या ज्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल, घटना घडली की आपल्याला जाग येते, पण आम्ही सातत्यानं बोलतोय त्याच्यावर प्रशासन लक्ष घालत नाही। आणि मग असे विषय आले की मग प्रशासनाला जाग येते, तात्पुरती मलमपट्टी करतात, एक दोघांना सस्पेंड दाखवतात आणि परत महिन्यातून महिने परत ते कामावर घेतात। म्हणजे या सिस्टीममध्ये पाकिट संस्कृती जास्त घुसलेली आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे। आर्थिक ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे हात ह्याच्यात बरबडलेले आहेत। काही पोलीस अधिकाऱ्यांचे पार्टनरमध्ये मग आपण बघितलं असेल भोगाव असेल, वडगाव शिरी असेल, बानेर असेल आणि ज्या भागामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पब आणि अंमली पदार्थ हुक्का पार्लर ह्याच्यामध्ये कुठे पोलीस खात्याची लोक तिथे लक्ष घालत नाहीत। मग ग्रामीण असेल, सिटी असेल, PMRDचे बांधकाम प्रमुख असेल, कारण अशा पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीने हजारो स्क्वेअर फूटची बांधकामं करून त्याच्यामध्ये सरकारचा महसूल बुडवणं, ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये अंमली पदार्थ विकणे, हा सगळा प्रचंड सारासार बघितला तर प्रशासन हा पैशाच्या वजाखाली अडकलेला आहे। आणि आज पुणेकरांची भीतीचं वातावरण झालं। पुणे विद्येचं माहेर गेले, हजारो विद्यार्थी शिकायला येतात आणि मग त्यांनी पुण्यातून काय घेऊन जायचं तर अंमली पदार्थ, व्यसनाधीन काय जे काय त्याचे प्रकार होणार आहेत ते घेऊन जाणार आहे का शिक्षण घेऊन जाणार आहे। तर पुण्याच्या इतिहासाला, पुण्याच्या परंपरेला, पुण्याच्या संस्कृतीला काळिंबा लागण्याचं हे काम आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्याची, त्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई त्यांची आहे। ते आज किती असं तात्पुरती मलमपट्टी करायची, मी लय काम करतो, मी असं करतो, मी हे ॲप काढन ते काढन, पण हे ॲप काढायच्या पूर्वी हे सगळे बंद करा, मग ॲप काढलं परत चालू करा। पण हे सगळं करत असताना मग एकचा काही बारला 100 स्क्वेअर 200 स्क्वेअर फूटची परवानगी, पण 5-5 हजार स्क्वेअर फूटचे बार रात्री 2-2, 4-4 वाजेपर्यंत चालतात। ह्याला स्थानिक पोलिसांचा वरद असते आणि वरद असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत आणि ह्याला जबाबदारी पोलिसांची, राज्य उत्पादन शुल्काचे आणि ह्याच्या पुढे पोलिसांच्या हाताबाहेर गेलेला हा सगळा प्रकार आहे। अधिवेशन येत्या काही दिवसांमध्ये सुरू होतंय, तर या अधिवेशनामध्ये याआधी ललित पाटीलचाही मुद्दा तुम्ही मांडला होता, आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय नक्की मागणी असेल अधिवेशनामध्ये? याच्यामध्ये सुरक्षित पुणे, माझं पुणे, मग ह्याच्यामध्ये पब संस्कृती असेल, ट्रॉफिकचे प्रश्न असेल, पुण्याच्या संस्कृती घालणारे काय विषय असतील, हे ताबडतोब ह्याच्यावर बंदी आणली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, कठोर कारवाई केली पाहिजे। पुणे शहरात अनेक लोक आज बोलत आहेत की पण ते त्याच्यावर परिणामच होईल ना सरकारवर, आणि मग सरकार खास करून हे जे काही कामठे बंधू आहेत तर याची चौकशी व्हायला पाहिजे की रात्री 12 नंतर एका मोठ्या ग्रुपला जवळपास 50 जणांच्या पार्टीसाठी एक पब हवा असतो आणि ते अक्षय कामठे नावाच्या व्यक्तीला फोन करतात आणि तो या लाऊंजच्या मालकाला फोन करतो आणि तो मिळतो देखील आणि पार्टी सुरू होते आणि रात्रभर सुरू राहते। पण ह्याच्यामध्ये पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे आणि हे अनेक कामटे जसे ललित ठाकूर अनेक होते तसे अनेक कामटे, ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून सगळीकडे ह्या प्रशासनाने आपली कारवाई केली पाहिजे, माहिती काढली पाहिजे। आपल्याला दर 6 महिन्यांनी एक नाव करून का उपयोग, एकदाच एका वेळेला सगळी नावं काढा। या शेतामध्ये कोण काम करतं, कोण हुक्का पार्लर चालवतं,
ह्या सगळ्या हुक्का पार्लरवाल्यांना बोलून एकदा सीलच करा आणि एकदा सील केल्याशिवाय यातलं पाळेमुळे तुम्हाला सापडणार नाहीत. हुक्का पार्लर ही काय संस्कृती आहे का? आणि हुक्का पार्लरमध्ये मिळणार काय? गांजाच पितात तिथं. गोंडस नावाखाली ती घेतात परवानगी हुक्का पार्लरची. याच्यामध्ये गांजा, चरस, आपू ज्या काय नवीन नशा आल्या त्या नशा ह्याच्यामध्ये तरुणाई बरबाद करण्याचं काम या पुणे शहरात या आर्थिक व्यवहारामुळे करण्यात येतं. तर ठाकूर, पाटील, आज कामटे असे अनेक लोक आहेत. त्यांना शोधा, 6-6 महिने शोधून का उपयोग? एकदा शोधा काय आहे ते. तर पुणे हे अधिक तरुण आहे, कारण राज्यभरातील नव्हे तर देशभरातील तरुण एकतर शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येत असतात आणि त्यातून ही तरुणाई या नको त्या दिशेला जाताना आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतो आहोत आणि त्यामुळं पुणे नको त्या कारणासाठी चर्चेत येत आहे. त्यामुळं ही कारवाई जी आहे ती अशी सुटी एखाद्या प्रकरणापुरती अपेक्षित नाही, तर एकंदरीत सर्वसमावेशक अशी कारवाई अपेक्षित आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.